सध्या आम्ही मोर्जी तेमवाडा ज्या ठिकाणी 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम ही यशस्वीपणे स्थानिक पंचायत, स्थानिक सॅग व्यावसायिक आणि वन्य विभाग, वन खाते यांच्या मार्फत राबवली जाते। यंदा जर आम्ही या ठिकाणी जर फेरफटका मारला तर यंदा फक्त 83 सागरी कासवांनी 8599 अंडी घातलेली आहे आणि त्यातून 7578 पिले सोडण्यास वन्य विभागाला यश आलेले आहे। गेल्या वर्षी जर आपण त्या पर्यटन हंगामाचा विचार केला तर तब्बल 200 पेक्षा जास्त सागरी कासव येऊन या ठिकाणी अंडी घातली होती, परंतु यंदा त्यातील निम्मीही सागरी कासव आली नाही। त्याची कारणे अनेक असतील। या ठिकाणी पर्यावरण, जे पूरक वातावरण हवे किंवा वातावरणात जो बदल असतो तो बदल दर दिवशी घडत असतो। या ठिकाणी गेल्याच जो पर्यटन हंगाम सुरू झाला त्यानंतर या ठिकाणी शापोरा नदीच्या परिसरात आणि ज्या लॉची असतात त्या लॉची आपल्या समुद्रात जाण्यासाठी त्यांना पाण्याची व्यवस्थित वाढ मिळत नसल्याने ड्रेजिंग कामही सुरू होते। त्यामुळे या ठिकाणी जो किनारी भाग होता, जी माती होती मोठ्या प्रमाणात, तीही माती पाण्याने वाहून गेलेली आहे। शिवाय समुद्रात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बोटी, जहाज पाक करून ठेवलेली असतात, त्यांचा प्रकाश ज्योत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याचाही परिणाम म्हणून सागरी कासव ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण आणि प्रकाश ज्योत असतो त्या ठिकाणी येत नाही असे तज्ञ मंडळींची सांगणं असतं। परंतु या ठिकाणी जर आपण मोर्जी किनारी भागात जे सॅग व्यावसायिक असतात ते 7 वाजेपर्यंत आपली जी रेस्टॉरंटची वीज असते ती चालू ठेवतात आणि नंतर मग कॅन्डल चालू केलेलं असतं। परंतु खाजगी जमिनीमध्ये जे रिसॉर्ट असतात, रेस्टॉरंट असतात, ते मोठमोठे लाइटिंग घालून जे प्रकाश ज्योत करत असतात, विद्युत रोषणाई करत असतात आणि अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या पार्ट्याबरोबरच जे गंडेल, बॉम्ब, नारिंग असतात त्यांचाही मारा केला जातो। त्यामुळे त्याचा परिणाम या सागरी कासवावर होत असल्याचे दिसून येले। या ठिकाणी गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी आपले वन खात्याचे मंत्री माननीय विश्वजित राणे या ठिकाणी आले होते। त्यांनी या ठिकाणी सर्व या परिसराची पाहणी केली होती, सॅग व्यवसायांकडे चर्चा केली होती आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो मोहीम आहे ती मोहीम यशस्वीपणे राबवण्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळी विश्वजित राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या ठिकाणी कायमस्वरूपी एक अभ्यास केंद्र या ठिकाणी उभारलं जाणार आहे आणि ते अभ्यास केंद्रामध्ये सर्व प्रकारची माहिती, सागरी कासव कधी येतं, कधी जातं, अंडी कधी घालते याची माहिती उपलब्ध करण्याचा योजना आखली होती। परंतु आजपर्यंत अशा प्रकारची कसल्याच प्रकारची योजना सरकारने आखलेली नाही। निदान पुढचा हंगाम येण्यापूर्वी मंत्री विश्वजित राणे आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी, वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जे 24 तास वन खात्याचे जे कर्मचारी या सागरी कासव संवर्धनाच्या मोहिमेत यशस्वी काम करत असतात त्यांच्या काहीतरी अडचणी असतील। या ठिकाणी त्यांना कसल्याच प्रकारच्या सोयी नाही, सुविधा नाहीत, चेंजिंग रूम नाही, त्यांना शौचालय नाही। रात्रीच्या वेळी त्यांनी एखादा जर प्रसंग घडला तर त्यांच्या हाकेला कोणी धावून येणारही नाही। त्या नजरेतून सरकारने सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी चांगलं सोयी सुविधा बरोबर एक अभ्यास केंद्र उभारताना या कर्मचारी जे 24 तास आपली ड्युटी बजावत असतात, सगळी सागरी कासव याच एकाच ठिकाणी येत नाही, कधीतरी विठ्ठलदास वाड्यावर येतात किंवा हणजूण, वाघाथोर या कायसू त्या भागात येतात आणि त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना जावं लागतं। याचा सरकारने विचार करावा आणि सगळ्याच्या नजरेतून हे अभ्यास केंद्र आणि ही सागरी कासव मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।